राम मंडळी, कसे आहात? मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे। तर आज आहे एक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी आमचा त्रिविक्रम ढोल ताशा पथक आमची टीम इथे परफॉर्म करणार आहे। तर या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध यूट्यूबर आपली मराठीमधली मधुराताई पाचल या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। तर कसा असणार आहे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमादरम्यान काय काय गोष्टी घडणार आहेत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला। सुरुवातीच्या स्टॉलवरती डेट्स आणि डेट्स चॉकलेट वेलकम करायला ठेवले होते। त्यानंतर नेक्स्ट स्टॉलवरती हापूस आंब्यांच्या पेट्या काही ठेवल्या होत्या। 5 धरामला एक पेटी होती। त्यानंतर नेक्स्ट स्टॉलवरती उलनपासून तयार केलेले काही गोष्टी इथे पाहायला मिळाल्या। नेक्स्ट स्टॉलवरती मंडला जे आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ते पेंटिंग्स आणि काही गॉगल्स इथे विकण्यास ठेवलेले होते। सोबत काही स्टॉल्स जे आहेत ते लागायला चालू होते। इथे लहान मुलांसाठी काही गेम्स ॲक्टिव्हिटीज ठेवण्यात आल्या होत्या। ह्या ताई तिथे ट्रायल करून बघत होत्या काय गेम आहेत म्हणून। इथे उकडीचे मोदक आणि लसूण चटणी असे घरगुती पदार्थ ठेवण्यात आले होते। इथे साऱ्या हँड पेंटिंग अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या। खूप छान होत्या, युनिक होत्या या गोष्टी। त्यानंतर इथे हिना पॉइंट होतं, तर तुम्ही इथे मेहंदी वगैरे काढून घेऊ शकता। सोबत इथे काही चटण्या, खारी बिस्किटं, लोणचं अशा पद्धतीने इथे ठेवलं होतं। या स्टॉलवरती सारे असे ज्वेलरीज ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता काही ब्रेसलेट आहेत आणि आता सध्याच्या काळामध्ये खूप जास्त महिला बायका हे अशा प्रकारचे मंगळसूत्र घालायचा प्रयत्न असतो त्यांचा आणि खूप साऱ्या ज्वेलरीज इथे या स्टॉलवरती पाहायला मिळाल्या। 10, 20, 30 धरामच्या अराउंड होते ते। इथे फूड स्टॉल लागले होते, सोबत शेवपुरी, समोसा अशा गोष्टी होत्या। आणि सुरुवातीला इथे वेलकम ड्रिंक ठेवण्यात आलं होतं, जिथे आम्ही कैरीचं पन्ह घेतलं आणि महिलांनी ते हळदी कुंकूसुद्धा ऑर्गनाईज केलं होतं। तर मी मिस्टरांनी स्मरणला खूप गार होतं म्हणून अगदी थोडंसं दिलं, तरी त्याला थोडी सर्दी झाली। MPFS हा मराठी ग्रुप आहे दुबईमध्ये। तर त्या ग्रुपची ही जल्लोष यात्रा किंवा जत्रा इथे भरली होती। तर आम्ही मैत्रिणींनी सुद्धा काही फोटोज इथे क्लिक केले आणि आम्ही तिघीजणी लेझिमसाठी होतो आणि ही आमची संपूर्ण त्रिविक्रम ढोल ताशा पथक टीम आणि हे ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचं ग्राउंड आहे।
आधी महाराष्ट्र मंडळाचं हे 52 वर्ष. महाराष्ट्र मंडळ सगळे सण आणि उत्सव असे जोरदार आणि दणक्यात साजरा करते आणि विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम आतापर्यंत आम्ही तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही आम्ही करणार आहोत आणि आम्हाला तुमचा असाच प्रतिसाद आणि तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दे हेच तुम्हालाही प्रार्थना आहे. आणि एकदा जोरदार महाराष्ट्र मंडळासाठी प्लीज टाळ्या वाजवा. मंडळाचे अध्यक्ष श्री महेश गोंधळे यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी मधुराजींचं स्वागत करावं. आता मी बकील इंटरनॅशनल ते श्री अजित इंदुलकर यांना विनंती करते की त्यांनी जोमारा डेट्सचं गिफ्ट हॅम्पर मधुराजींना द्यावं. इथे आल्यापासून हा माझा तिसरा पुष्पगुच्छ. आपला अधिक वेळ न घेता मी मधुराजींना विनंती करते की आपण इथे एक सेटअप करणार आहोत आणि एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत मधुराजींबरोबर. त्यापूर्वी आपण एक फोटो त्रिविक्रम ढोल ताशा पथकाबरोबर काढून घेऊया. तर मंडळी आपल्या NPFS जल्लोष जत्रा स्थापकात छान आदरातिथ्य केलं, स्वागत केलं आणि असं वाटलं नाही की मी पुण्याच्या बाहेर आहे. जसं तुम्ही आत्ताच म्हणालात मोनिकाताई की पुण्यात असल्यासारखं वाटतंय कधी पुणे म्हटली तर मला तर काहीच मिस नाही झालं. येस, खूप छान. त्या 3 दिवस खूप छान आदरातिथ्य केलं, स्वागत केलं आणि इतके छान कार्यक्रमांचं तुम्ही नियोजन करता त्याचं खरंच खूप कौतुक आहे आणि तुम्हाला खूप अभिनंदन आणि खूप मनापासून सगळ्यांनाच शुभेच्छा.